नमस्कार, मी अल्ताफ मुल्ला. आपल्या हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तळहातावरील पर्वत या शृंखलेतील 4था भाग आज आपण पाहूया. मागच्या भागात आपण शनी पर्वताचे गुणधर्म हे विषय पाहिले. रवी पर्वताचे गुणधर्म पाहूया. रवी पर्वताचे स्थान. रवी पर्वत अनामिका बोटाच्या खाली आणि हृदयरेषेच्या वर असतो. रवी पर्वताच्या अवस्थेवरून आपण त्या व्यक्तीचे कला जीवन आणि कलेची अभिरुची ओळखू शकतो. मानवाला इतर प्राण्यांप्रमाणे केवळ अन्न आणि निवारा यांचीच गरज नसून त्याला सामुदायिक जीवनाचीही आवड व गरज असते. समाजामध्ये राहावे, खेळावे आणि बागडावे असे त्याला वाटत असते. म्हणून अन्न, वस्त्र व निवारा यांच्याबरोबर करमणुकीची साथ ही हवी असते. इतर पर्वतांप्रमाणे रवी पर्वत हा सुद्धा विकसित, अविकसित अथवा अतिविकसित झालेला दिसून येतो. अशा वेळी त्या व्यक्तीचा तळहात बाजूने डोळ्यासमोर आणून पाहिल्यावर रवीच्या पर्वताच्या फुगीरपणाची आपल्याला कल्पना येते. असा हा रवी पर्वत त्या व्यक्तीचा लोभीपणा, बघाईखोरपणा, बुद्धिमत्ता आणि काही वेळा वेगळेपणा याबाबत कल्पना देत असतो. इतर पर्वतांप्रमाणे रवी पर्वत हा सुद्धा विकसित आणि अविकसित असतो हे आपण पाहिलेलं आहे. त्या प्रत्येकाचे फल त्या व्यक्तीला वेगवेगळे मिळत असते. त्याचा विचार आता आपण करूया. विकसित अर्थात प्रमाणशीर रवी पर्वत. हातावरील रवीच्या बोटाखाली रवी पर्वत प्रमाणात विकसित झालेला असेल तर त्या व्यक्तीला रवी प्रधान व्यक्ती असे म्हणतात. 10 जणात हमखास उठून दिसणारी व आकर्षक व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे रवी प्रधान व्यक्ती होय. यश, कीर्ती, विद्या आणि राजकीय जीवनाचा आनंद ही व्यक्ती सुलभतेने मिळवत असते. शरीर वैशिष्ट्य. मध्यम उंचीची, फार जाड व किंवा फार कृश नसलेली अशी ही व्यक्ती आकर्षक चेहऱ्याची व्यक्ती असते. चेहरा नेहमी टवटवीत असून उत्साहाने ओतप्रोत भरलेला असतो. कपाळ किंचित मोठे, डोक्यावरील केस दाट, काळे आणि आकर्षक रचनेचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर कुणालाही शक्यतो न दुखवता सुवर्ण मध्य साधून निर्णय घेण्याची अशा व्यक्तीची हातोटी वाकण्यासारखी असते. स्वभाव. सहनशक्ती आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता यामुळे हे लोक राजकारणात सहज यश मिळवत. किंबहुना लोकसंग्रह वाचून हे लोक जगूच शकत नाही. कलेबद्दल यांना फार प्रेम असतं. अनेक कलांमध्येही हे स्वतः प्रवीण असतात. अशा व्यक्तींची घरे कितीही छोटी असली तरी त्या घराभोवती छोटीशी बाग दिसते. घरातील वस्तूही विशिष्टरित्या कलात्मकतेने मांडलेले दिसतात. अशा व्यक्तींची घरे आपली प्रसन्नता लगेच वाढवतात. त्याचप्रमाणे चित्रकला अथवा साहित्यामध्येही अशी माणसे विशेष रुची घेत असतात. स्वतःच्या हुशारीने हे लोक कमी कष्टात भरपूर यश मिळवतात. आपण नेहमी पाहतो की गाढव दिवसभर राब राबते, परंतु संध्याकाळी त्याचा मालक त्याला उकिरडे फुंकण्यासाठी सोडून देतो. या उलट घोडा तास अर्धा तास रपेट मारून आरामात चण्याचा तोबरा भरत उभा असतो. रवी पर्वत प्रधान व्यक्ती अशा दुसऱ्या प्रकारात मोड. एखादी नवी गोष्ट नजरेस आली की हे रवी प्रधान लोक ती पटकन शिकून तयार होत असतात. ते विश्वासू, मायाळू आणि आनंदी वृत्तीचे असल्यामुळे सर्वांना हवे असे वाटत असतात. काव्यशास्त्र, विनोद यामध्ये ते आनंद निर्माण करतात आणि त्याचा उपभोग ही घेत असतात. विवाह. इतके सर्व काही चांगले असून सुद्धा विवाहाच्या बाबतीत मात्र ते कमनशिबी ठरतात. त्यांना अनुरूप असा जोडीदार क्वचितच भेटत असतो. त्याला कारण माझ्या मते अशा लोकांना नेहमी वक्तशीरपणा, सौंदर्याची व मित्रसंग्रहाची ओढ असल्यामुळे पत्नी त्यांच्याबरोबर जमवून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन दुःखाचे होत असते. इतके असूनही बाहेर ते याचा मागमूसही दाखवत नाही. अशा लोकांनी शक्यतो मंगळप्रधान व्यक्तीशी लग्न करू नये. आरोग्य. या लोकांचा आहार कमी प्रमाणात असतो, परंतु काही वेळा व्यायामाच्या अभावामुळे अशा रवी प्रधान व्यक्तीला व्यसनापासून आणि हृदयविकारापासून जपणे अत्यंत आवश्यक ठरते. अतिवाचन व अतिविचार यामुळे यांना कधीकधी निद्रानाश आणि डोळ्याचे विकार सुद्धा होत. व्यवसाय. रवी हा ग्रह कीर्तीचा आणि कलेचा कारक असल्यामुळे रवी प्रधान व्यक्ती ही साहित्य, वाङ्मय, नाट्य, सिनेमा, चित्रकला आणि संगीत आदी कला व्यवसायांमध्ये यशाबरोबर पैसा मिळवत असते. अशा व्यक्तीचा शनी पर्वत बलवत्तर असेल तर ती व्यक्ती कारखानदार, इंजिनियर अथवा आर्किटेक्ट बनून आपले नाव उज्ज्वल करीत असते. गुरु पर्वत ही या रवी पर्वतासारखा सुंदर असेल तर ती व्यक्ती सचोटीने, प्रामाणिकपणाने धार्मिक कामे यशस्वी करून धन आणि समाज मान्यता मिळवते. रवी पर्वत आणि बुध पर्वत हे दोन्हीही विकसित असतील तर असे लोक उत्तम व्यापारी, कारखानदार, कथा कादंबरीकार, प्रकाशक किंवा बँकेच्या अधिकारी बनत असतात. सीए अथवा अकाउंटंट यांच्या हातावरील हे दोन्ही पर्वत हमखास विकसित झालेले दिसून येतात. रवी पर्वत आणि चंद्र पर्वत हे दोन्हीही विकसित असतील तर अशी व्यक्ती महान कवी बनते. तिचे काव्यसंग्रह अजरामर ठरत असतात. अशा व्यक्तींच्या हातावर जर अंतर्ज्ञान दिसत असेल तर त्या व्यक्ती खंडकाव्य लिहून वाल्मिकी ऋषी अथवा तुलसीदास यांच्यासारखे बनून युगानुयुगे वंदनीय होत असतात. रवी पर्वत हा तळ हातावर विकसित असेल तर साधारणतः अशा व्यक्तीचा हात हा मऊ,
या सदरात मोडतो. तथापि कधी कधी मंगळ पर्वत ही विकसित झालेला दिसतो. अशी व्यक्ती सैन्यात अथवा पोलीस खात्यात अत्यंत उच्च पदावर पोहोचलेली असते. आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर तिचे नाव तिन्ही जगात दुमदुमत असते. रवी पर्वत विकसित असून शुक्र पर्वत ही विकसित असेल तर अशी व्यक्ती आदर्श प्रेमी असते. रवी पर्वत विकसित असताना त्या व्यक्तीच्या तळ हाताचा रंग गुलाबी असणे हे अत्यंत आवश्यक आहे. लाल, पिवळसर अथवा निळसर तळहात शुभ फले देत नाही. अतिविकसित रवी पर्वत हा जास्त फुगीर आणि कठीण झालेला असेल तर त्या पर्वताला अतिविकसित पर्वत असे म्हणतात. शारीरिक वैशिष्ट्ये, अशी व्यक्ती ही किंचित कृश असून तिच्या डोक्यावर केसांचा पिसारा झालेला दिसतो. चेहऱ्यावरील हसू मावळलेला असून चेहरा क्रोधी आणि करारी दिसू लागतो. तारुण्यातच अशा स्त्रियांची चेहरीपट्टी जून वाटू लागते. त्यामुळे चेहरा गोल असून सुद्धा थोराडा वाटल्यामुळे त्या आकर्षक वाटत नाही. स्वभाव मन मिळावं न राहता अशा व्यक्ती कडकपणाने वागतात. अशा लोकांच्या मनातील विचार ओळखणे अशक्य होते. अशा व्यक्ती जीवनाकडे निरसपणाने पाहू लागतात. त्यामुळे यांच्या मित्रांची संख्या एकदम कमी झालेली असते. विवाह, अशा व्यक्तीला अतिशय अडचणी येत असतात. वयाच्या मनाने अशी व्यक्ती थोराड दिसू लागल्यामुळे ती व्यक्ती आपले वय मुद्दाम चोरत आहे असाही लोकांचा ग्रह होतो. त्यामुळे कधीकधी अशा व्यक्ती हुशार, कलाप्रेमी, कलावंत असून सुद्धा अविवाहित राहत असतात. जो कोणी अशा व्यक्तीशी विवाह करीत असतो तो त्या व्यक्तीकडील पैसा, अडका, नोकरी आदीवर डोळा ठेवून स्वार्थापोटीच लग्न करीत असतो. आरोग्य, अशा व्यक्ती या समाजात दुर्लक्षिलेल्या असल्यामुळे त्या आपले मन वाचनात, अभ्यासात अथवा कलेच्या साधनेत घालवतात. अर्थात पर्यायाने त्यांचे डोळे लवकर बिघडत असतात. त्यामुळे त्यांना जाड आणि मोठ्या नंबराचा चष्मा वापरावा लागतो. अशा स्त्री वर्गातील व्यक्तीचा शुक्र पर्वत बिघडलेला असेल तर अशा व्यक्तीमध्ये स्त्री सुलभ भावना अनावर असते. योग्य वेळी लग्न न होऊ शकल्यामुळे त्यांना स्तनाचा कॅन्सर अथवा गर्भाशयाचे विकार होत असतात. व्यवसाय, अशा व्यक्ती सरकारी नोकरीत क्लर्क अथवा शिक्षण क्षेत्रात राहून आपल्या कुटुंबाची देखभाल करीत दिवस ढकलत असतात. अविकसित रवी पर्वत, तळहातावर रवी बोटाच्या पायथ्यावर रवीचा प्रदेश सपाट व खुलगट असेल तर रवी पर्वत अविकसित आहे असे मानले जाते. अशी व्यक्ती फार कम नशिबी असते. यश मिळवण्यासाठी तिला अत्यंत खडतर प्रयत्न करावे लागतात. आपण जन्मताच दुर्दैवी आहोत असाच तिचा पत्का ग्रह झालेला असतो. शारीरिक वैशिष्ट्ये, अशी व्यक्ती मध्य उंचीची असून अतिशय कृश असते. जणू काही पाप्याचे पितर म्हणा ना. तिचे डोळे आदू असतात व त्यांची नजर दिवसेंदिवस कमकुवत होत जाते. अशा लोकांना डोळ्याचे विकार, विशेषतः डिटॅचमेंट ऑफ रेटिना हा आजार होतो. त्यांचे रंग ओळखण्याची क्षमता ही निघून जाते. त्याला इंग्रजीत कलर ब्लाइंडनेस असे म्हणतात. स्वभाव, चिडचिडा, कायम तक्रारीचा सूर असा असंतुष्ट अथवा म्हणजे अशा अविकसित रवी पर्वताचा माणूस. नेहमी रगत राहू अशी ही व्यक्ती असते. अशा निराशावादी व्यक्ती हळूहळू एकांतप्रिय बनत जाते. विवाह, नेहमी चिलकोर आणि भांडखोर स्वभावामुळे अशा व्यक्तीचा संसार सुखाचा होत नाही. मुळात विवाह उशिरा झालेला असल्यामुळे आणि संसाराच्या भलत्याच मोठ्या अपेक्षा मनी धरल्यामुळे अपेक्षित अशी बायकोन किंवा संसार सुख न मिळाल्यास अशा व्यक्तींचा घटस्फोट लवकर घडून येतो. व्यवसाय, रवी पर्वत हा कलेचा कारक आहे, परंतु अशा व्यक्तीच्या बाबतीत तो बिघडलेला असल्यामुळे अविकसित रवी प्रधान व्यक्ती हीन प्रवृत्तीच्या कलेमध्ये रस घेत असते व सामाजिक उच्च परंपरा पायी तोडून टाकते. आपली योग्य ते लायकी नसतानाही खोट्या मोठेपणाच्या मागे लागून येनकेन प्रकारे त्यामध्ये यश मिळवण्यासाठी हे लोक अत्यंत खालच्या दर्जाच्या लटपटी करतात. त्यात त्यांना अपयश येते आणि ते हमखास बदनाम होतात. अशा व्यक्तींनी कोणताही व्यवसाय स्वतःच्या पायावर न करता नोकरी करावी. शक्यतो कायम स्वरूपाचे उत्पन्न यांना नोकरीद्वारे मिळाल्यास त्यांचे आयुष्य समाधानाने पार पडते. सरकलेला रवी पर्वत, इतर पर्वतांप्रमाणे कधीकधी हा रवी पर्वत सुद्धा आपल्या नेहमीच्या ठिकाणी स्थिर झालेला दिसून येत नाही. कधी हा पर्वत अनामिकेच्या पायथ्याकडे सरकलेला असतो तर कधी इतर पर्वतांकडे. अनामिकेच्या पायथ्याकडे वरील बाजून सरकलेला रवी पर्वत अशी स्थिती असेल तर अशी व्यक्ती गोंधळ घालणारी, धांदरट आणि विचार न करता कोणताही निर्णय चटकन अंमलात आणणारे असते. असे निर्णय हमखास चुकीचे ठरून अशी व्यक्ती नेहमी गोत्यात येत असते. शनी पर्वताकडे झुकलेला रवी पर्वत असेल तर अशी व्यक्ती ही दयाळू असून ती प्राणी मात्रावर जास्तच दया दाखवते. रवी पर्वत बुध पर्वताकडे सरकलेला असेल तर अशी व्यक्ती आपल्या कलेचा उपयोग व्यापारी मार्गाने करून भरपूर धन मिळवते. कलेसाठी कला हा कोरडा तत्वज्ञानाचा हिशोब न ठेवता कला माध्यमाचा वापर करून असे लोक श्रीमंत होतात. रवी पर्वत हृदयरेषेकडे सरकलेला असेल तर अशी व्यक्ती फार दयाळू असून कला माध्यमातील मिळालेला पैसा गोर गरीब अथवा शिष्यांना वाटून मोकळे होते. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा. नमस्कार.